लेबर कोड को जला दो, जला दो, जला दो, लेबर कोड को जला दो, जला दो, जला दो, जला दो, जला दो, लेबर कोड जला दो, जला दो। डाउन 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 लेबर कोड डाउन डाउन, डाउन 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 डाउन, लेबर कोड डाउन डाउन, डाउन 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 डाउन, लेबर कोड डाउन डाउन, डाउन 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 डाउन, लेबर कोड नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, लेबर कोड नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, लेबर कोड डाउन डाउन। डाउन डाउन। च्या मागण्या काय आहेत? आज आम्ही हे जे आंदोलन करतोय हे FMRAचे 400 सब युनिट जे आहे हे सगळीकडे आंदोलन करत आहे। कारण आहे की हे जे 4 श्रमसंहिता सेंट्रल गव्हर्नमेंटने लागू केलेले आहे त्यामध्ये जे आमचा स्पेशल ॲक्ट होता आहे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट त्याला त्यांनी काढून टाकलेला आहे। ठीक आहे, त्याला रिपील करण्यामुळे आमची FMRA जी ऑल इंडिया संघटना आहे त्याच्या हाकनुसार आमचे 400 काही जे आहेत सब युनिट जे आहे हे कलेक्टर ऑफिसला निवेदन देतील। हा निवेदनला ॲड्रेस केला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना। त्यांना सांगितलेलं आहे की हे 4 श्रमसंहिता तुम्ही मागे घ्या आणि जे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट आहे 1976चा त्याला प्रोटेक्ट करा। श्रमसंहिताचं जे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट होता या कायद्याच्या प्रमाणे आम्हाला जे काय जे आता बोनस ॲक्ट होता, MRT पल्प ॲक्ट होता, सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट होता आणि काही मॉडल स्टँडिंग ऑर्डर होता, ह्या सगळ्या काही आता जे कानून होते ज्याचं संरक्षण आम्हाला सतत भेटायचं त्याला त्यांनी काढून टाकलेलं आहे। आणि ह्या 4 संहिता जे आहे हे मालक धार्जिणे श्रमसंहिता आहे। यामध्ये मजदूरांचं शोषण होणार आहे। ते म्हणत आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरला किंवा गिग लेबरला हे 15 दिवसाची ग्रॅच्युटी भेटेल। ह्या देशामध्ये 80 करोड जनता हे काय जे आता सर्व्हिस करतात आणि नोकरी करल्यामुळे त्यांचं घर चालतं। या नोकरी काय जे आता लोकांना त्यांची काही 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट लेबर आणणार किंवा फिक्स टर्म आणणार त्यामुळे त्यांचा काही सोशल सिक्युरिटी जाणार आणि जगायचं कसं हे काही त्यांना कळणार पण नाही। ह्या कामगारांचं शोषण करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांना फायदा पोहोचवण्याची ह्या गव्हर्नमेंटची नीती सतत राहिलेली आहे आणि हे 4 संहिता लावून त्यांना ओपन काही हँड एक्सप्लॉइट करण्याचा कामगारांचं शोषण करण्याचा अधिकार ह्या गव्हर्नमेंटने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि यासाठी आम्ही इथंच थांबणार नाही, हे सतत जसा काही शेतकऱ्यांनी आंदोलन केला तसंच काही आता आंदोलन आम्ही सतत करत राहू आणि या सरकारला एक काही हे कायदे मागे घ्यायला सांगू। अदरवाईज या सरकारने एक काम करायला पाहिजे की जे रूल आहे त्यामध्ये सगळे जे काही सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज का इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टचे जे कामगार काही फायदे होते त्याला त्यांनी टाकायला पाहिजे। तसं पण काही किमान वेतन आणि हे फ्लोर वेज काय डिक्लेअर करणार मला माहीत नाही, पण किमान वेतन महाराष्ट्रामध्ये सेल्स प्रमोशन एम्प्लॉई ॲक्टच्या प्रमाणे किंवा ह्या ज्या किमान वेतन काही आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिक्लेअर केलेलं आहे ते 23,000पर्यंत हायली स्किल्ड वर्करला जातं, ते सेल्स प्रमोशन एम्प्लॉईला भेटायला पाहिजे। आता हे काही आहे 174 रुपये किंवा यांनी 400 पण रुपये फ्लोर वेज केला त्यामध्ये पण शोषण आहे। ठीक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आमची एकच मागणी आहे की या गव्हर्नमेंटने हे जे 4 लेबर कोड्स आहे त्याला इमिजिएटली काय आहे रद्द करायला पाहिजे आणि सेल्स प्रमोशन एम्प्लॉई ॲक्टला प्रोटेक्ट करायला पाहिजे। याचा काय जे आता आम्ही निवेदन देतो आहे आणि बुधवारी परत आम्ही काय आता अदर ट्रेड युनियनसोबत आम्ही काय आता आमच्या मागण्या आणि काय आता संघर्ष सतत जारी राखू आणि एक काय आता परत आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला अपील करतो की हे 4 काळे कायदे त्यांनी वापस घ्यावा। आणि ह्या 3 दिवसामध्ये आम्ही सगळे काही आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ब्लॅक रिबन लावून काम करणार आहे, कारण की आमच्या काही आता क्षेत्रामध्ये हायर अँड फायर नीती तशी पण होती। आता त्यांनी काय हे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आणून या कंपनीला पूर्णपणे सुटका दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वाटतं की सेल्स प्रमोशन एम्प्लॉई जे आहे ते सिनियर तुम्हाला दिसणार नाही। तुम्हाला हे पण माहीत असेल की एक 28 वर्षाचा मुलगा झाला की त्याला चांगली कंपनी भेटत नाही, तर फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये म्हणजे हा जॉब फक्त 28-30 वर्षापर्यंत सीमित राहणार, तर या जॉबमध्ये कोणीच काही तर संरक्षण भेटणार नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही संघर्ष काही लढा दिलेला आहे आणि आम्ही संघर्ष जे आमच्या काही ऑल इंडिया संघटनांनी हाक दिलेली आहे त्याच्यासोबत आम्ही काही सतत या संघर्षामध्ये राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। धन्यवाद।